राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालाय। रायगड जिल्ह्याला मात्र अद्यापही पालकमंत्रीपद मिळालेलं नाही किंवा तिथला पालकमंत्री निश्चित झाला नाही। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आदित्य तटकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले हे दोनही नेते या पदासाठी अडून बसल्यामुळे या जिल्ह्याला अद्यापही पालकमंत्रीपद मिळू शकलेले नाहीये। असं असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलंय। या विधानानंतर रायगड जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळणार असल्याचं शक्यता व्यक्त केली जाते। अजित पवार रायगडमध्ये बोलत होते। माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। याच कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर मोठं भाष्य केलंय। आम्ही पालकमंत्री पद थांबवून ठेवलेलं नाहीये। रायगडला पालकमंत्री लवकरच मिळेल, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। आम्ही जिल्ह्याला एकही पद कमी पडू दिलेलं नाहीये असं अजित पवार यांनी म्हटलंय। त्यासोबतच रायगड जिल्ह्याला वार्षिक योजनेचे पैसे नेहमीपेक्षा जास्त दिले आहेत। गतीने कामं कशी करता येईल यावर देखील मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री भर देत आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकत्र बसून निर्णय घेतला जाईल असंही अजित पवार यांनी म्हटलंय।